स्त्री आणि पुरुष हे निसर्ग चक्रातील दोन्हीही समान अस्तित्व आहे. कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ नाही, दोन्हीही समान आहे. आणि निसर्ग दत्त जे अधिकार आहेत तेही प्रत्येकाने घेतले पाहिजे. या देशामध्ये पूर्वी मनुस्मृती लागू होती आणि त्या मनुस्मृतीचे जे काही विचार आहेत किंवा मनुस्मृतीचे जे कायदे आहेत ते जरी संविधान लागू झालं तेव्हापासून बंद झाले असे वाटत असलं तरीही मनुस्मृतीचे विचार आजही समाजातील बहुतांश स्त्री पुरुषांच्या मनामध्ये वास करतात. तसे जर नसते तर आज घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा वाढले नसते. मला वाटतं स्त्रीला कनिष्ठ समजल्या जाते आणि म्हणून या ठिकाणी घटस्फोटाचे अत्यंत अतिशय बहुसंख्य असे प्रमाण कोर्टामध्ये आपण बघतोय, पाहताना आपल्याला दिसते. तर कसं असतं की जन्माला आलेला स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक असतात आणि म्हणून विवाह संस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण दोघांनाही एकमेकांची गरज असते. मग ती मानसिक तत्वावर असेल किंवा शारीरिक तत्वावर असेल. शारीरिक पेक्षा वैचारिक आणि मानसिक जे काही संबंध स्त्री पुरुषांचे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जेव्हा मनातील विचार एकमेकांचे जुळले तरच त्या ठिकाणी प्रेम संबंध हे निर्माण होत असतात. आणि मग शरीर हा एक दुय्यम भाग आहे, हा नंतरचा भाग त्या ठिकाणी येतो. परंतु विचाराचं आदान प्रदान झालं पाहिजे. एकमेकांमध्ये पती पत्नीमध्ये सुसंवाद साधला गेला पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतलं गेलं पाहिजे. थोडेसे विचार कमी जास्त जरी असतील तरी एकमेकांना आपण तडजोड करून समजून जर घेतलं तर मला वाटतं संसार हे तुटत नसतात. थोडंसं पुरुष असो का स्त्री असो, पूर्वी आमच्या काळामध्ये स्त्रिया ह्या एक पाऊल मागे घ्यायच्या आणि म्हणून संसार हे अबाधित राहायचे. आईवडिलांची इज्जत, आईवडिलांच्या नावासाठी आईवडिलांनी कर्ज काढून लग्न केलेलं आहे किंवा शेत विकून लग्न केलेलं आहे. मी जर माझ्या नवऱ्याचे जर मला त्रास आहे, तो जर मला छळतोय किंवा तो मला मारहाण करतो, तो दारू पिऊन येतो, त्याला अनेक व्यसनं आहे, तो बाहेरच्या खाली राहतो, असे अनेक प्रकार चालायचे. आणि त्यामुळे स्त्रिया ह्या सगळ्या शोषक होत्या, त्या शोषून घ्यायच्या. परंतु त्या आईवडिलांना कुठल्याच प्रकारची तक्रार करायची नाही किंवा ते सांगायच्या सुद्धा नाही. त्या स्वतः सक्षम होत्या आणि त्या सक्षम बनून त्या संसार करायच्या. पूर्वी असं म्हटलं जात होतं की हा एक मुलगा झाला ठीक आहे, आता संसाराचा काही फार काही मोठा आता प्रॉब्लेम राहिलेला नाही. आणि मूल जर झालं तर दोघांचं पटत जरी नसलं तरी जो पुरुष राहायचा पती तो सुद्धा मुलगा झाला किंवा मुलगी झाली म्हणून ती बाई जर त्याला आवडत नसेल किंवा तिचे विचार पटत नसतील तरीही तो तिला आपल्यासोबत ठेवायचा. तो घटस्फोटाचा विचारही करत नव्हता. आणि या 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये जे काही स्वतंत्रपणा आलेला आहे, स्वावलंबन स्त्रीमध्ये आलेला आहे, पुरुषांमध्ये आलेला. पुरुषामध्ये तर पूर्वीच्या काळापासूनच आहे, परंतु स्त्रियांना जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर स्त्रिया ह्या शिकल्या, शिक्षित झाल्या, त्यांना त्यांचे हक्क अधिकार समजले आणि त्यांच्यामधली जी काही शोषिकता आहे, कारण त्या शिक्षणासाठी घरापासून बाहेर गेल्यामुळे त्यांना हॉस्टेलला राहावं लागत होतं किंवा कुठेतरी रूम करून ह्या मुली राहायच्या. त्या कारणामुळे त्यांना वळण किंवा घरचे जे काही संस्कार किंवा घरचं जे काम करण्याची पद्धत असते, घरातली जी कामं असतात ती कामं करण्याची सवय त्यांना राहिलेली नसते. म्हणजे आम्ही आता MA झालेल्या, BA झालेल्या स्त्रिया ह्या आम्ही राजकारण केलं, समाजकारण केलं, सगळंच काही गोष्टी केलेल्या आहेत. बऱ्याचशा माझ्याच वयाच्या महिला ह्या शिक्षिका होत्या, प्राध्यापिका आहेत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरीवर होत्या. तरीही चूल मूल घरचा सगळ्यांचा सांभाळ करून, सासू सासऱ्यांची बरोबरी करून, नवऱ्याची बरोबरी करून, मुलांचं सगळं करून महिला ह्या आपल्या ड्युटीवर जायच्या आणि त्या आपलं कर्तव्य नीट पार पाडायच्या. तारेवरची कसरत असायचीच आणि ती असतेच. मी सुद्धा राजकारण केलं, समाजकारण केलं, परंतु घरच्या कुटुंबाला न्याय देऊन मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. आणि एकमेकांना समजून घ्यावं लागतं. ही जर प्रक्रिया दोघांमध्ये नसली तर घटस्फोट हे होतच असतात. आज मुली स्वयंपाक करत नाही, घरातले कुठलेच कामं करत नाही, घरात कामाला बाई ठेवावी लागते.
आणि जे मुलं असतात ते पाळणा घरात ठेवल्या जातात. त्यांना आईचं प्रेम, आईचे संस्कार, जे आई संस्कार देते, मुलांना घडवते, असे जे वाक्य होते ते वाक्य आज ते म्हणावशी वाटत नाही, अशी गोष्ट निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मुली ह्या एकट्या राहतात, मुलं एकटे राहतात आणि दोघं विभक्त झाल्यानंतर मुलाबाळाचा काही प्रश्न होत नाही. बऱ्याचशा 40-40 वर्षाच्या मुली झाल्या, लग्न नाही, नोकरी वर मुलं आहेत, काही मुलं नाहीत. आज परिस्थिती फार बिकट झालेली आहे, रोजगाराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मुली ह्या ज्या मुलाला गव्हर्नमेंटचा जॉब नसेल त्याच्यासोबत लग्न करायला तयार नाही. 12वी झालेल्या मुली आहेत, ग्रॅज्युएशन झालेल्या मुली आहेत, त्या सुद्धा एकट्याच राहतात. स्वावलंबन हे असलं पाहिजे, आपण स्वावलंबी बनलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. परंतु कुटुंब व्यवस्था ही मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहणे कितपत योग्य आहे. आणि जे काय आपल्याला निसर्गाने जे जीवन दिलेलं असते त्यामध्ये 3 अवस्था असतात: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण हे आपल्या आईवडिलाच्या सहवासात आपलं जात असते. तरुणपण हे आपण तरुणपणात आपल्याला काही वाटत नाही, ते पतीच्या सहवासात गेलं पाहिजे असं नाही, तर आपण कुठेतरी त्याचा विचार मात्र केला पाहिजे. तरुणपणामध्ये सुद्धा आपण पैसे कमावतो, आपल्याकडे गाड्या बंगल्या सगळं असेल. परंतु म्हातारपणामध्ये मग काय? मग म्हातारपणामध्ये आपण जर लग्नच केलं नाही तर मग म्हातारपणात आपल्याला आपलं शरीर थकून जात असते, आपल्या शरीराचे पार्टही शिथिल होतात. तेव्हा मग आपल्याला कोण सहारा देईल? जर आपण 30 पर्यंत लग्नच केलं नसेल किंवा 40 पर्यंत लग्नच केलं नाही, मग आपल्याला मूल होत नाही. मुलं हे म्हातारपणात आईवडिलांचा सहारा बनत असतात. ही जी पद्धत आहे ती पद्धत आज लयाला गेलेली आहे. आणि मला वाटतं की हे सगळं वेळेवरच जर झालं तर समाज आणि समाजातील जी कुटुंब व्यवस्था आहे ती अबाधित आणि निरोगी राहील. याचा विचार आजच्या मुलींनी, सुशिक्षित मुलांनी, मुलांच्या आईवडिलांनी करावा, ही नम्र विनंती.